दुसरा दिवस आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि रात्री नीट झोप नाही लागली मला. आय थिंक मी 2-2:30 वाजता उठलो. त्याच्यानंतर थोडा वेळ जागाच होतो. बट आता आय थिंक 7 वाजलेत, सो बऱ्यापैकी झोप पण झालेली आहे. तर मी आता उठतो, थोडा फ्रेश वगैरे होतो. 9 वाजता आपल्याला ब्रेकफास्ट करायला जायचं. सो आय थिंक मी थोडा बाथटबमध्ये काय जातात झोपून राहतो. ओके गाईज, तर आपलं सगळं आवरलेलं आहे आता. आय थिंक मी पण रेडी झालो आहे, पूजा पण रेडी झाली आहे. तर 9 वाजता आय थिंक ब्रेकफास्ट स्टार्ट होणार आहे. 9 ते 11 ब्रेकफास्ट टाईम आहे. सो आम्ही आता फर्स्ट फ्लोअरवरती जाऊ, हॉटेलच्या ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर पुन्हा रूमवरती येऊन आय थिंक जे लागणार आहे ते थोडंफार सामान वगैरे घेऊन मग आम्ही बाहेर फिरण्यासाठी. तर मी आत्ता जस्ट खिडकीतनं बाहेर बघत होतो. मी हे नोटीस नव्हतं केलं, बट खिडकीतनं बाहेर बघितलं तर इथं मॉर्चरी आहे आणि ही खूप मोठी मॉर्चरी आहे. जस्ट हॉटेलपासून रोड क्रॉस केल्यानंतर पुढं मॉर्चरी आहे. बापरे, माहीत नव्हती ही गोष्ट मला. इट्स फाईन. सो आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअरवरती आणि काहीतरी खाऊ. मला खूप भूक लागली आहे. रात्री पण पोट भरलेलं नव्हतं, सो काहीतरी खाऊ. मी हा टी शर्ट घातला आहे. पूजा, कम हिअर, से हाय. हाय. आमच्या पोटात काही नाही, त्यामुळे एनर्जी नाही आहे, एनर्जी लो. बोलायला. सो आम्ही आता पटकन जातो, काहीतरी खातो जरा, मग बोलू आपण. बाय बाय. ओके. आम्ही आता ब्रेकफास्ट करून आलो. बापरे पूजा, काय होता ब्रेकफास्ट? लाईक नॉट फॉर इंडियन्स गाईज, कम ऑन, नॉट फॉर इंडियन्स. लाईक ब्रेड, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. माझे दात दुखायला लागले, गाल दुखताय. नो, नॉट फॉर इंडियन्स. लाईक जी आपली टेस्ट आहे त्या टेस्ट साठी नाही आहे ते. लाईक मोर दॅन युरोपियन टेस्ट. विदाउट स्पाइस. ओह माय गॉड, नो. आय डोंट नो का, बट आज मी असं खूप डल फील करायला लागलो आहे. बिकॉज काल दिवसभर ट्रॅव्हल झालं, प्लस काल रात्री झोप नाही लागली व्यवस्थित, आणि आज वातावरण पण फॉगी आहे. सो आम्ही जिथं जाणार होतो, प्राग कॅसल, राईट, प्राग कॅसल, तर तिथं आज नाही जाणार आम्ही. मे बी नेक्स्ट फ्यू डेज. ओके, आपण आता ट्रॅम स्टॉपवरती आलो आहे. आय थिंक थोडा वेळ वेट करावं लागेल इथं. देन आपली ट्राम येईल आणि आपण कुठं चाललो आहे मला अजून पण नाही माहिती आहे. मी जस्ट फॉलो करतो आहे. बाकी सगळे जिकडे चाललेत मी पण तिकडेच चाललो आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथल्या ज्या ट्राम्स आहेत त्या ट्राम्स स्कोडा कंपनीच्या आहेत. लाईक आपल्याकडे ज्या गाड्या मिळतात स्कोडाच्या, त्या कंपनीच्या ट्राम्स आहेत इथे. लाईक विच इज न्यू टू मी. मला माहीत नव्हतं की स्कोडा कंपनी ट्राम्स पण बनवते. सो आम्ही आत्ता एक लाईक मॉन्युमेंटजवळ गेलो होतो. लाईक असा टेकडी आहे ती एक. तर ती टेकडी प्रागमधली सगळ्यात उंच टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या वरती गेल्यानंतर पूर्ण प्राग आपल्याला दिसतं, लाईक फुल सिटी. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा रोड बंद होता. आय मीन आजचा दिवसच बंद आहे आय थिंक सो. सो उद्या परवा जेव्हा पण टाईम मिळेल आपण परत तिथं जाऊया. बिल्डिंग्स वगैरे बघा यार, किती ओल्ड आर्किटेक्चर आहे आणि किती मस्त ठेवलं आहे. आपल्याकडं एखादी पण अशी एवढी जुनी बिल्डिंग नाही आहे जी आपण शाबूत ठेवली आहे. वी कॅनॉट कीप आवर हिस्ट्री लाईक दॅट. बट ह्यांच्या बिल्डिंग्स खूप जुन्या आहेत. लाईक मोर दॅन 100 years ओल्ड बिल्डिंग्स आहेत. बट स्टील they look very nice. Now look at something which I show you. See, किती मस्त वाटतंय ते बघायला. लाईक आर्किटेक्चरली और वॉट एव्हर. खूप मस्त ठेवलंय आणि बघायला खूप छान वाटतं असं. सो दिस इज चार्ल्स ब्रिज, one of the famous bridge in Prague.
माय गॉड, हाऊ बिग इज दिस. तर मी एका खूप फेमस ब्रिजवरती उभारलो आहे. आपण इकडनं चालत आलो पूर्ण. जर तुम्हाला पाठीमागं दिसत असेल तर या साईडनं आपण चालत आलो हा पूर्ण ब्रिजच्या लास्ट साईडपर्यंत इकडे. आणि ही पाठीमागं नदी आहे टिल द एंड. आय डोंट नो तिकडे जायचं आहे का नाही, बिकॉज सगळेजण इथंच थांबलेत. आय डोंट नो का, बट लेट्स सी, let's wait for some time here. like थोडी वाईब घेऊया इथली. आणि त्याच्यानंतर आपला कावळा कसा मस्त थाटात बसला गेला. इट्स नाईस. खालती किती बगळे आहेत खाली. Okay guys, welcome back to the same frame hotel room. तर आता संध्याकाळचे रात्रीचे 8 वाजलेत, नॉट संध्याकाळचे. तर पूर्ण दिवस खूप फिरलो. बट मला जास्त मला एक्सप्रेस नाही करता आलं की हाऊ हे सगळं कसं आहे किंवा काय आहे. मी थोडेफार इथले शॉर्ट्स घेतले की आर्किटेक्चर कसं आहे किंवा काय. कारण आम्ही ज्यांच्यासोबत फिरतो आहे ते ऑलरेडी खूप वेळा प्रागला फिरायला आलेले आहेत. सो त्यांच्याकडं हे प्रत्येक ठिकाणी थांबायसाठी असा टाईम नाही आहे. धावती बेट जी म्हणतो आपण तशा टाईपमध्ये आपण फिरतो आहे. तर मला तिथं प्रत्यक्ष तुमच्याशी बोलता नाही आलं त्या जागी. सो मी थोडे छोटे छोटे शॉर्ट्स घेतलेत आणि ते ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेत. आत्तापर्यंत तुम्ही ते बघितले पण असतील कसे आहेत काय आहेत. हां, पहिला दिवस होता. सो थोडा थकवा आहे अजून कालच्या प्रवासाचा आणि रात्री झोप न झाल्यामुळं मी अजून जास्त थकलो आहे.
प्लस खाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. लाईक मी इंडियन सोडून दुसरं कोणतंच खाणं नाही खाऊ शकत. सो माझ्यासाठी थोडं हार्ड आहे हे सगळं. लाईक फक्त ब्रेड किंवा असं लाईक फ्रूट्स ह्याच्यावरती राहणं. मला जोपर्यंत ती पोळी भाजी नाही मी खात तोपर्यंत जेवण केल्यासारखंच नाही वाटत. ॲटलिस्ट भात तरी पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की आय कॅन मॅनेज इट इझिली, इट्स नॉट हार्ड जॉब. पण आय थिंक इंडियामध्ये ट्रॅव्हल करणंच माझ्यासाठी इझी आहे. इंडियाच्या बाहेर ट्रॅव्हल करणं माझ्यासाठी इझी नाही आहे बिकॉज फूड कन्स्ट्रेंट फक्त, बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे. लाईक थंडी वाजली तर मी एखादं एक्स्ट्रा जॅकेट घालून फिरू शकतो ऑर वॉट एव्हर. पण जे जेवण आहे ना, जर प्रॉपर जेवण मला पाहिजे तसं मला नाही मिळालं तर मी नाही खाऊ शकत ते. सो हा एकच प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी लाईक ग्लोबल ट्रॅव्हल थोडंसं लाईक ॲटलिस्ट प्री प्लॅन्ड विथ माय स्टाईल जर मी केली असेल तर मे बी मी थोडे इंडियन रेस्टॉरंट वगैरे असं जवळपास असलेल्या असं व्हेन्यू बुक करून वगैरे ट्राय केलं असतं. बट असं ऑन द गो लाईक चला ठीक आहे बॅकपॅक केली आणि गेलं आणि कुठं पण कसं पण खाल्लं, आय डोंट थिंक आय एम फिट फॉर इट. पहिल्यांदा मला असं वाटायचं की मी करू शकतो बट नाही, नॉट माय गेम. सो हे आज मला कळून चुकलेलं आहे आणि मी इथनं पुढे हेच प्रेफर करेल की मी ज्यावेळेला इंडियाला जाईल त्यावेळेला मी जास्त सुट्ट्या लाईक ह्या सुट्ट्या सेव्ह करेल आणि इंडियामध्ये फिरेन. कारण इंडियामध्ये फिरण्यासारखं खूप आहे लाईक वाराणसी वगैरे जे लाईक इंडियामध्ये तुम्ही बोरच नाही होऊ शकत. इवन आजचा दिवस तर ऑलमोस्ट संपलेलाच आहे, आता संपलेलाच आहे ऑलमोस्ट काय. तर हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया आणि उद्याच्याला आपल्याला आय थिंक जर वेदर चांगलं राहिलं तर प्राग कॅसल बघायला जायचं आहे. आय थिंक प्राग कॅसलला जायचं आहे. सो आय विल एक्सप्लोर देअर ॲज वेल and I found nice Indian restaurants as well. I'll try to go there as well. Yeah, so see you guys, see you tomorrow and good night. Enjoy your night, be happy. Bye bye.